वाशिम जिल्ह्यात मुबलक इंधन साठा, गर्दी न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन। वाशिम जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत झाला असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे। गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ही महत्त्वाची माहिती दिली असून नागरिकांनी संयम बाळगून केवळ आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे असे स्पष्ट केले आहे। सध्या जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असून पेट्रोल पंपांवर विनाकारण गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। जिल्हा प्रशासन सर्व ऑइल कंपन्या आणि पेट्रोल पंप चालकांच्या सतत संपर्कात आहे। पेट्रोल पंपांवर इंधनाचे वाटप सुरळीत व्हावे आणि कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनालाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार विविध ऑइल कंपन्यांकडून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात इंधनाचा पुरवठा करण्यात आला आहे। त्याची कंपनीनिहाय सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। IOCL 56,000 लिटर पेट्रोल आणि 2,02,000 लिटर डिझेल, BPCL 45,000 लिटर पेट्रोल आणि 2,30,000 लिटर डिझेल, HPCL 66,000 लिटर पेट्रोल आणि 1,75,000 लिटर डिझेल। यानुसार जिल्ह्यात आज एकाच दिवसात एकूण 1,67,000 लिटर पेट्रोल आणि 6,07,000 लिटर डिझेल म्हणजेच एकूण 7.5 लाख लिटर इंधन दाखल झाले आहे। कंपन्यांकडून दररोज याच पद्धतीने इंधनाचा पुरवठा नियमित सुरू राहणार असल्याचे पुरवठा शाखेने स्पष्ट केले आहे। त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भीतीपोटी अतिरिक्त खरेदी करणे टाळावे आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी। वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद भवानीवाले। नमस्कार, मी योगेश कुंभेजकर, जिल्हाधिकारी वाशिम। वाशिम जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल पुरवठ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्रशासन परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे। ज्या मुख्य ऑइल मार्केटिंग कंपनीज आहेत, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, नायरा, जिओ, सर्वांशी प्रशासन रेग्युलरली संपर्कात आहे। पेट्रोल पंप डीलर्सच्या देखील संपर्कात आहे। गरजेनुसार पोलीस प्रशासन देखील यामध्ये आवश्यकतेनुसार जिथे गर्दी होत आहे ती नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। मात्र मुख्य जी बाब आहे, नागरिकांनी लक्षात ठेवावं की पुरवठा सुरळीत आहे। काही थोड्या अफवांवर विश्वास ठेवून जास्त संख्येने आपण किंवा जास्त क्वांटिटीमध्ये पेट्रोल डिझेल घेऊन ठेवायची आवश्यकता नाही आहे। सुरळीत पुरवठा असल्यामुळं आणि आम्ही मागच्या वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेनं कंपेअर देखील केलं तर साधारण 20% जास्त मे महिन्यामध्ये आत्तापर्यंत पुरवठा आलेला आहे। तथापि यापुढे देखील पुरवठा सुरळीत राहणार आहे। फक्त नागरिकांना आव्हान आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि जास्त काही साठा करून ठेवायची कुणी गरज नाही आहे, गर्दी करायची गरज नाही आहे। प्रशासन पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। धन्यवाद। सर, आजही काही पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल मिळत नाही, मग त्या दृष्टीने आम्ही ऑइल मार्केटिंग कंपनीजच्या संपर्कात आहोत की कुठे कुठे सप्लाय आवश्यक आहे तिथं इमिजिएटली केला जाईल यासाठी पण आम्ही लक्ष देतो। तुमच्याकडे निदर्शनास आलंय का की लोक प्रशासनाचे की अतिरिक्त साठा करतायत असं काही निदर्शनास आलंय का? प्रत्यक्षामध्ये काही पेट्रोल पंपांवर जास्त संख्येमध्ये लोक येत आहेत आणि तिथे आवश्यकतेनुसार सर्व जे उपस्थित आहेत नागरिक त्यांना पेट्रोल मिळेल या दृष्टीनं लक्ष देण्यासाठी आम्ही पेट्रोल पंपांना सूचना दिलेल्या आहेत। तर लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होईल या भीतीपोटी काही लोक डिझेल साठा करतायत? नाही, अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे शासनाचे निर्देश नाही आहेत आणि अशा प्रकारे कुठलेही निर्बंध टाकले गेलेले नाही आहेत आणि सुरळीत पुरवठा आहे। तर सर्वांना हेच आवाहन आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका। आणि मी हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की एका महिन्यापूर्वी पण 2-3 दिवस अशी परिस्थिती झालेली होती। मात्र प्रशासनाने आवाहन केलं होतं, नागरिकांनी पण सहकार्य केलं होतं आणि आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती सुरळीत झालेली होती। तर त्याप्रमाणे यावेळी देखील सर्वांनी सहकार्य करावं हीच विनंती आहे।